रुपयाचा दर देऊ, पण तेवढाही मिळत नाहीये. कापसाची परिस्थिती फारशी वेगळी नाहीये. 10,000 भाव मिळण्याची अपेक्षा असताना आज तो 7,000पर्यंत येऊन चुकलेला आहे. आपली काय यावर प्रतिक्रिया? नाही, असे शेतकऱ्या आताच काल सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे शेतीवर आणि फार स्वतःची पाठ तुटून घेतली. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. पहिला तर मुद्दा असा आहे की 3 लाखापर्यंत कर्ज माफ करतो म्हणून म्हणाले पहिल्या कॅबिनेट पुढे, तो कुठलाही विषय आला नाही. बँका उद्या शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत अशी अवस्था या सगळ्यामध्ये परिस्थिती निर्माण करण्याचं काम सरकारने केलं. मूळ प्रश्न असा येतो की तुम्ही हमीभावाच्या घोषणा करता, आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देतो, उत्पन्न वाढवून आम्ही उत्पन्नाच्या 1.5 भाव देतो. हे कशाला बनवाबनवी करायची आणि शेतकऱ्यांच्या भावनाशी कशाला खेळायचं? जर सोयाबीनला तुम्ही हमीभावही देऊ शकत नाही, आज शेतकऱ्यांनी 4200-4300 रुपयामध्ये सोयाबीन विकला. 40% शेतकऱ्यांच्या घरी अद्याप सोयाबीन पडून आहे, तो विकला जात नाहीये. कवडी मोल भावाने व्यापारी सोयाबीन खरेदी करायला लागले, कारण ज्यावेळेस पीक निघालं त्यावेळेस कच्चं तेल खाण्याचं यामध्ये आपला निर्यात केला गेला आणि त्यामुळे ही प्लॅनिंग करून ज्यामध्ये मला माझा पूर्णतः आरोप आहे की एका मोठ्या उद्योगपतीला फायदा करून नेण्यासाठी शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचं पाप राज्यकर्त्यांनी केलेलं आहे, केंद्र सरकारने केलं आहे आणि राज्यातील सरकारने केलेलं आहे. त्यामुळेच हे सोयाबीनचे दर पडले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला तेच दिवस आणले. तो एक हमीभाव आपण एक घोषित करायचा आणि व्यापारी ज्यावेळेस लुटतात त्यावेळेस व्यापाऱ्यावर कारवाई करायची नाही, व्यापाऱ्यांना निर्बंध घालायचे नाही आणि सर्रासपणे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतायत. तर याला पाठिंबा शेतकऱ्यांना या लुटीसाठी, शेतकऱ्यांच्या लुटीसाठी सरकारचा पाठिंबा आहे का? सरकारची संमती आहे का? हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करतात तर त्या व्यापाऱ्यांना पाठिंबा सरकारचा आहे का? फार मोठ्या गोष्टी केल्या गेल्या आणि आज शेतकऱ्याला रस्त्यावर वाऱ्यावर सोडल्या गेलं. शेतकरी रडतो आहे, त्याला सोयाबीन उचलला गेला नाही. कापसाला 10,000 रुपये भाव देण्याची घोषणा आज 7,000 नाही, मी आज माहिती घेतली 6,500 रुपये, 6,700 रुपयापर्यंत कापूस खाली गेलेला. म्हणजे शेतकऱ्याचा गळा घोटून त्याचा खून करण्याचा विळाच या सरकारने उचलला आहे. अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की लाडका भाऊ लाडकी बहीण पुढे त्यांना कामगार वर्ग, मजूर वर्ग मिळत नाही आणि परिणामी त्यांची सगळ्या बाजूनी कोंडी झालेली आहे. एकीकडे मजूर मिळत नाही आणि दुसरीकडे जो माल तयार आहे त्या मालाला भाव मिळत नाही. नाही, कर्जमुक्तीची मागणी तर जाहीरनाम्यात दिली होती, 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू. काय त्याच्यामध्ये कुठे दिसत नाही. राज्यपालाच्या भाषणाचा उल्लेख नव्हता. आता आम्ही वाट बघतोय आमच्या बजेटची, त्यामध्ये काय ते दिसेल. पण मूळ प्रश्न असा आहे की या ज्या योजना आणल्या गेल्या, छाती टोकून आमचे पंतप्रधान सांगतात 80 कोटी कुटुंबाला आम्ही मोफत धान्य देतो. आता 80 कोटी कुटुंब जर मोफत धान्य देत असाल तर मग आता त्या सगळ्यामध्ये त्या मजूर कुठे मिळतील शेतकऱ्यांना? आणि शेतकऱ्यांचे हाल होणारच. ही जर भूमिका सरकारची असेल स्वतःची पाठ तुटून घेण्यासाठी आणि एकीकडे सांगायचं की 40 कोटी कुटुंब आम्ही दारिद्र्य रेषेवर आणले आणि दुसरीकडे 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यायचं, म्हणजे हे डबल ढोलकी काम जे आहे हे सगळं स्पष्टपणे जनतेच्या पुढे आहे. त्यामुळे मला स्पष्ट माझी भूमिका अशी आहे की या लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना तुम्ही जरी राबवत असाल तर राबवल्यानं मतं घेण्यासाठी हे राबवले, पण शेतकऱ्यांना मात्र तुम्ही या संदर्भात मजूर मिळत नाहीत किंवा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही या संदर्भातली भूमिका किंवा यावर उपाययोजना सरकार करणार का, हा आमचा प्रश्न आहे. झालाय, समाजाची मतं भरभरून घेतली, समाजानं लॉलीपॉप दिला की तुमच्यासाठी महामंडळ, जो गेला समाज त्याच्यासाठी महामंडळ, त्याच्यासाठी 50 कोटी. काय होतंय 50 कोटी? आणि 50 कोटीची घोषणा केली. समाजाने, सगळ्या बहुजन समाजाने, ओबीसी समाजाने आपल्या समाजाचं भलं हे सरकार करताय म्हणून मतं दिली. झालं, संपला विषय. मतं मिळाली
आता यांची नियत बदलली आणि नियत बदलल्याचं स्पष्टपणे आता दिसते आहे. कारण महामंडळाचं रूपांतर उपकंपन्यामध्ये करायचं, उपकंपन्यामध्ये झाला की त्यावर शासनाचं पूर्ण नियंत्रण राहील, शासनाचेच अधिकारी राहील. ते खर्च करायचा नाही करायचा, उपाययोजना करायच्या, मदत करायची, समाजाला प्रगतीसाठी काही करायचं, हे सगळं आता ते ठरवते. यामध्ये समाजाला काही देणं घेणं नाही. केवळ उपकंपन्या करून ही ज्या समाजाला यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही दाखवलं त्यातून घुमजाव करायचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार यापासून या सगळ्या तून स्वतःचं अंग काढून घेण्यासाठी या उपकंपन्या करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि सर्व समाजाची, विविध समाजाची फसवणूक या सरकारने केली.